हळदी कुंकवाबद्दलचा एक निगेटिव्ह थॉट जो की खूप जास्त व्हायरल होत आहे यंदाच्या वर्षी, तो मी तुम्हाला सांगते, जो की मला बिलकुल पटलेला नाही आहे. लोकांचं असं म्हणणं आहे, की हळदी कुंकू म्हणजे फक्त तुमच्या घरी किती प्रॉपर्टी आहे, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही तुमची ज्वेलरी दाखवण्यासाठी आणि महागड्या साड्या दाखवण्यासाठी हळदी कुंकू करताय. तर हे थॉट मला बिलकुल पटलेला नाही आहे. बघा, असं काहीही नसतं. पूर्ण परिस्थिती जाणून घ्या, की यामागचे काय तथ्य आहे. हळदी कुंकू कशासाठी सोहळा हा साजरा करतात. तर बघा, आधीच्या काळामध्ये चूल आणि मूल या 2 गोष्टींमध्ये आपली स्त्री खूप जास्त अडकून बसलेली होती. तिला तिच्यासाठी स्वतःसाठी काही वेळ मिळायला हवा. ती समाजामध्ये वावरायला हवी. तिच्या सख्यांसोबत तिला थोडासा टाईम मिळायला हवा. तिचा मी टाईम जो म्हणतो आपण, त्या सर्व गोष्टींसाठी हे सगळी परंपरा लावण्यात आलेली होती. बघा, तुम्हाला आता माझ्या या व्लॉगमधून दिसत असतील, की भरपूर ज्या घरी मी गेली तिथले रांगोळ्या, तिथल्या डेकोरेशन्सचे मी थोडे क्लिप्स टाकलेले आहेत. आता मला तुम्हीच सांगा, की ह्या ज्या रांगोळ्या काढणे किंवा छोटे-छोटे डेकोरेशन्स करणे म्हणजे क्रिएटिव्हिटीच झाली ना. तर ही क्रिएटिव्हिटी आपल्या प्रत्येक लेडीजमध्ये असते आणि तिला ती कुठेतरी दाखवण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म, एखादा मंच हवा असतो. तर तो प्लॅटफॉर्म म्हणजेच हा एक कार्यक्रम आहे. त्याशिवाय बायका छान-छान उखाणे घेतात. कोणी फनी घेतं, कोणी खूप असं मोटिव्हेशनल घेतं, तर कोणी खूप असं आध्यात्मिक उखाणे घेतात आणि ते सगळं ऐकून खूप भारी वाटतं. आनंदाच्या लहरी तयार होतात आणि तुम्हाला सांगते, हे सगळ्या गोष्टी इतक्या छान लावल्या ना आपल्या पूर्वजांनी, की तिळगुळ खा. आणि तुम्हाला सांगते, हिवाळ्याच्या सीझनमध्ये सगळं थंडगार असतं आणि त्याच्यामध्ये गरम तीळ खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतं. तर फक्त संस्कृती, फक्त आध्यात्मिकपणा असं नाही आहे. सगळ्याचा एक ब्लेंड आहे. आपली ट्रॅडिशन म्हणजे महाराष्ट्रीयन म्हणा किंवा आपल्या इंडियामध्ये ज्याही संस्कृती आपण जोपासतो ना, त्या सगळ्यामागे सायन्ससुद्धा आहे. तर याला उगाच आपणच नाव नका ठेवू, असं माझं म्हणणं आहे. आणि स्पेशली मी जे रील्स बघितले ना, ज्याच्यावर निगेटिव्ह कमेंट्स आहेत, तर त्याच्यावर कमेंट्स करणाऱ्यासुद्धा लेडीजच आहेत. असो, माझं फक्त एवढं म्हणणं आहे, की आता काही आपलं 100-120 वर्षाचा लाईफस्पॅन राहिलेला नाही आहे. 60-70 खूप झाले आणि फक्त आपण एका जर्नीसाठी येतो पृथ्वीवर जन्म घेऊन. मस्त जगा, स्वतःही जगा, दुसऱ्यालाही जगू द्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि त्यांनाही देऊ नका. मी तर माझा हळदी कुंकवाचा हा दिवस खूप मस्त एन्जॉय केला. सगळ्या सखींकडे गेली, छान-छान उखाणे घेतले, नट्टापट्टा पण केलाच होता बरं का. आणि माझ्या पिल्ल्याला पण घेऊन गेली, तिला पण छान-छान एक्सपिरियन्स दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे हळदी कुंकू होतं म्हणून वाण वगैरे घेतलं, भाजीपाला घेतला आणि माझा हा दिवस असा होता. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.